संतोषी माता प्रसन्न अर्थातच बर्जा बैलाचे मालक आशिष भाई यांचं या ठिकाणी शुभागमन. आशिष आपलंही सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री दिनेश शेळके साहेबांना हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शेळके जिमचे सर्व दीपेश भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन ज्यांच्या वतीनं प्रथम क्रमांक आम्हाला या ठिकाणी देण्यात आलं त्यांचं मनापासून आभार. तर सन्माननीय आधीर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समेत मुकुंद साहेबांना देखील विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आधीर साहेबांना आणि मुकुंद साहेबांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती यावं. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांचं या मैदानावरती धमाक्यानं आपण शुभ आगमन पाहिलं. अगदी कमी वयामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतली ते आडिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा महाराष्ट्रातील बिंजोडचा बेताज बादशाहच्या बैलांना अखंड हिंदुस्थान गाजवलं ते महान भारत केसरी आणि हिंद केसरी मथुर बैलाचे मालक 1001 राहुलभाई पाटील आडिवली यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. राहुलभाई यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आशुबाई शेळके बाबा वॉटर सप्लायर्स सुप्रसिद्ध गोल्डन मॅन युवा दमदार नेतृत्व यांच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. डीजे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल.
मी साईनाथ भाऊ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी आशुबाई शेलके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साईनाथ भाऊ मांगरुल यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर ज्या बैलांना बिंजोड क्षेत्रामध्ये आपलं नाव तर गाजवलंच, परंतु महबूब नंतर आता मेहरबान तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अर्थातच कानाशेठ पाटील नौपाडा यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी कानाशेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक धारली गावचे किरणबाई चिकनकर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी कानाशेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो. आशुबाई शेलके यांच्या शुभ हस्ते कानाशेठ यांचा सन्मान. त्याच्यानंतर किरणबाई चिकनकर द्वारली यांना विनंती करतो आपण यावं. तर दिवेश गायकवाड साहेब तिसगाव यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत किरणबाई चिकनकर द्वारली आपणास विनंती करतो आपण देखील यावं. त्याच्यानंतर नितेशबाई जाधव यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. नितेशबाई यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण पाहत आहे मित्रांनो, किरणबाई चिकनकर आणि दिवेशबाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय नितेशबाई जाधव आपण यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना सन्मानित करण्यासाठी आशुबाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेशबाई जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध गोल्डन मॅन तथा कोण ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, काल्या रात्रीमध्ये कधी तुम्ही त्यांना हाक मारा, प्रत्येकाच्या सदैव तत्पर हजर राहणार दमदार नेतृत्व साहिलबाई मात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी एका गोल्डमॅनला विनंती करतो, बाबा वॉटर सप्लायचे सर्व की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबा ब्रँड म्हणून तुम्ही पाहताय, त्या आशुबाई यांच्या शुभ हस्ते साहिलबाई ही सख्या बाबांची जोडी कधी तुटणार नाही मित्रांनो. फेविकोल का जोड टूटेगा लेकिन ये जोड कभी टूटेगा नाही. तर या ठिकाणी साहिलबाई यांचा सन्मान. त्याच्यानंतर बिरजा बैलाचे मालक जय संतोषी माता प्रसन्न आशिष पाटील साहेब आदही यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशिषबाई यांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर सत्तूबाई फुलोरे कल्याण यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सत्तूबाई फुलोरे यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी स्वीकारावा. दावा झाल्या धावफलकावरती एकूण 20 धावा. त्याच्यानंतर पवनबाई पाटील यांचा देखील सन्मान यावा. पवनबाई, पवन केने तर नाहीये मित्रांनो, परंतु पवन पाटील नक्की आहे. एवन पवन यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर यश पाटील, यशबाई पाटील यांना विनंती करतो आपण देखील यावं. तत्पूर्वी पवनबाई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया आशुबाई यांच्या शुभ हस्ते. तर पवनबाई पाटील यांचा सन्मान आपण करूया. त्याच्यानंतर यश पाटील, यशबाई पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आदेश भगत साहेब कोंबडभुजे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आदेशबाई आपण यावं. त्याच्यानंतर यश पाटील, त्याच्यानंतर अबुबाई पाटील, अबुबाईंना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. अबुभाऊ आपण यावं, सध्या ते बिझी आहेत मोबाईलमध्ये, इम्पॉर्टंट विषय होता. त्याच्यानंतर गणेशबाई पाटील यांना विनंती करतो आपण देखील यावं. गणेशबाई यांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर राजू शेठ गायकर, राजू शेठ गायकर यांना विनंती करतो आपण देखील यावं. आज या स्पर्धेसाठी मित्रांनो पाहताय राहुलबाई पाटील आडिवली, बैलगाडा क्षेत्रामध्ये दमदार योगदान, अखंड महाराष्ट्र अखर हिंदुस्थान ज्या बैलाने गाजवला.
या ठिकाणी राजू शेठ गायकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. याच्यानंतर विनर वर्सेस विनर्स का मॅच प्रतिकेश फ्रेश रेग्युलर मॅच आहे, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर आदेश भगत की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण उल्वे नोडला इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिली जाते मोफत, ते आदेशबाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आदेशबाई यावा आपण आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर धन्यवाद रॉकस्टार. यावेळेस आपण पाहिलं तर पाहुण्यांची मोठी मांदियाळी जवळपास या स्पर्धेमध्ये आपण येतं बघताना पाहतोय. व्यासपीठावरती सन्माननीय श्री बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव राहुल दादा पाटील यांना आपण पाहतोय. दादा स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा प्रेक्षकांना खेळाडूंना सांगतो 3 षटकार जर का लगावले सलग तर 15,000 रुपयांचं पारितोषिक असेल, आणि जर का एखाद्या गोलंदाजाने 3 विकेट्स प्राप्त केल्या तर रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस स्लॉग स्वीपचा प्रयत्न, जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल जातोय लॉंग लेग सीमा रेखा पार, मिळतायत धावा 4, येतोय चौकार. तर इथे आपण पाहिलं तर चौकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. इथे कट करण्याचा प्रयत्न, जागा बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाट मध्ये संपर्क नाहीये. कामोड संघाचं वैशिष्ट्य आलंय मित्रांनो, फिरकी पटूंचा वापर त्यांनी पहिल्या 3 षटकांमध्ये केला. निखिल गोवारी असू द्या, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज रोशन मात्रे, संघातला सर्वाधिक उंचपुरा खेळाडू आपण पाहतोय, यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जवळपास आपण पाहिलं तर 9.67च्या सरासरीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावसंख्या झालेली आहे. चला KDH वाघिळीवाडा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर वलवली संघाचे संघनायक, तर KDH वाघिळीवाडा क्रिकेट संघाचे संघनायक सूरज आणि खान ब्रदर्स 11 वलवली संघाचे संघनायक मुकेश, दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. स्क्रीनवरती राहुलभाई पाटील आडिवली 22,50,000 रुपयाची विक्रमी खरेदी त्यांची आपण मथुरची पाहिली, आणि ज्या बैलाने अखंड हिंदुस्थान गाजवला ते राहुलभाई पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. DJ धन्यवाद DJ. भरपूर सारी गुणगौरव करणारी गीत, एक असा बैल ज्याने मात्र त्या बैलाच्या जोरावरती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालकाची प्रसिद्धी झाली आहे. पण पाहू शकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये मेहनत बैल घेतो, परंतु त्याहूनही जास्त त्याची काळजी घेण्याचं काम आपण पाहिलं तर राहुलबाई यांच्या माध्यमातून केलं जातं. नवीन गोलंदाजीसाठी नीरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय. आघाडीच्या 2 गोलंदाजांनी पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. व्यासपीठासमोर आपण पाहू शकाल प्राऊड ऑफ कामोडे आणि प्राऊड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट आपण पाहू शकाल बारक्या कांबळे यांना. एक शांत संयमी खेळाडू, उत्तर फक्त बॅट मधून देतो, लीड करतो यावेळेस या टीमला जानुमान क्रिकेट संघ कामोडे. आज मात्र कैलासवासी प्रवीण मात्रे यांच्या नावाने हा संघ या मैदानावरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र लॉंग ऑफ लाईक चांगला झेल संधी मिळतीये DJ साई कोपरोली यांना. मटालू शेठ खान 10 ट्रेलर के मालिक, जिनके माध्यम से हमेशा खान रोड लाइन्स 11 वलवली टीम को पैक किया जाता है. मटालू सेठ
आपका स्वागत करेंगे। और खान ब्रदर्स वलवली टीम के कप्तान टॉस के लिए आइए और केडीएच केरू माता दत्त कृपा जय हनुमान प्रसन्न वाघुलीवाडा टीम के कप्तान सूरज टॉस के लिए तुरंत संपर्क करें। तर नक्कीच मॅच मध्ये आपण पाहिलं तर विकेट मिळतीये। विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये नवीन बॅटर विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले संघ इथून आज करत मात्र असताना निराश केलं या संघाने। या स्पर्धेतून या ठिकाणी आदेश बादल ग्रुप कामोटे यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत। राहुलभाई पाटील आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देतो आम्ही शुभेच्छा। तर नक्कीच राहुल भाई आपला आभार व्यक्त करतो, कारण की आम्हा समालोचकांचा हौसला वाढवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून एक शाबासकीची थाप येते। एक समालोचकांना नेहमी ज्यांचं एक विशेष सहकार्य असं आणि समालोचकांच्या पाठीशी नेहमी गंभीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी देखील एक बक्षीस येताना पाहायला मिळतंय। धन्यवाद साहेब आपलं। तर बॅक टू क्रिकेट आता मात्र आमच्या आशुबाईंचं नियोजन आशुबाईंचं आयोजन आणि व्हीआयपी डायचा आता मात्र पूर्णपणे गज बसलेला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। यावेळेसचा बॉल आडवा बॅटने इथे मात्र ठोकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय, एक धाव एकापेक्षा जास्त इथे नसणार आहे, परंतु खराब कलेक्शन आहे। दुसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते। नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे। आघाडीला मित्रांनो मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवल्यामुळे थोडंसं प्रेशर वाढलंय मैदानाच्या आतमध्ये। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे अधीक्षक सन्माननीय जयराम पादीर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। पनवेल महानगरपालिका अधीक्षक जयराम पादीर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। एन्जॉय ग्रुप मानगर आमचे प्रकाश नाना यांचं देखील आगमन, नाना आपलं सहर्ष स्वागत। तर नक्कीच इथे आपण पाहू शकाल जरूर 35 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत। शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक, थोडीशी पावलं अडखळली नीरज मात्रेची, प्रत्येक पाऊल मित्रांनो विचार करून टाकायचंय। इथं थोडंसं अडथळा वाटला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपला बॉलिंग क्रीज वरती तयार होतोय गोलंदाज नीरज मात्रे। पुढचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल। आडव्या हाताने थोडासा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, बॉल करंगत जातोय मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एकच धाव। तर विचुंबे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक लखन भोईर उर्फ आबा यांचं या ठिकाणी आगमन झालं। आबा यावा आपण व्यासपीठावरती। तर केडीएच वाघुलीवाडा संघाचे कॅप्टन किरण मडवी या ठिकाणी आलेत, त्यांना विनंती असेल आपण यावं। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉससाठी या, लवकरात लवकर इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे। पण पाहू शकाल केडीएच वाघिलीवाडा त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळालं। वलवली संघ एकीकडे सूरज पाटील आपण पाहूया आणि वलवली संघ म्हटलं तर मित्रांनो जबरदस्त फलंदाजांचा तोफखाना त्या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो। असे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आज मात्र बेस्ट विरुद्ध बेस्टच्या लढती आहेत। स्कोर झालाय आपण पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड, 2 गडी बाद, 36 धावा धावफलकावरती, 9.0च्या सरासरीने धावगती मैदानाच्या आतमध्ये पुढे सरकताना आपण जरूर पाहतोय। पिस्तूल बैलाचे मालक सन्मान्य अनिल शेठ काकडे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। नाचा किरण पिस्तूल बैलाचे मालक अनिल शेठ काकडे आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत।
तर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये एक बॅनर पाहतोय ज्यावरती आपण पाहिलं तर बैलांचे चित्र आहेत आणि त्या बॅनरला सूरज बैल यस आणि त्या बॅनरला जर का चेंडू हिट झाला तर आपण पाहू शकाल मंगेश शेळके साहेब आणि दीपक शेळके साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये दिले जातील याची नोंद घ्या आपण. दीपेश शेळके सॉरी. इथून नवीन गोलंदाज सोनू पाटील चॉकलेट बॉय मित्रांनो कामोड्याचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या परंतु विकेट प्राप्त झाली आहे. थोडंसं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेट करू शकलो नाहीयेत मित्रांनो. मान्यवरांची मोठी मांदियाळी या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिली आणि त्या दरम्यान कामोडे संघाने कुठेतरी या मॅच वरती आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. नवीन फलंदाज आदित्य ठाणगे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती त्याची वर्णी लागतीये. आदित्य उभा अब्बू शेख परंतु अबूने आज नाराज केलाय मित्रांनो. 5 चेंडू तो खेळलाय आणि वैयक्तिक फक्त आणि फक्त 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. सोनूला मिळतीये सफलता आणि सोनू सांगतोय तुला माझ्यावर भरोसा नाही काय अशी प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मित्रांनो आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न होता. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. एकाच धावेमध्ये तुम्हाला समाधान मानावं लागेल. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे सरकतीये. यावेळेस आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतीये 40 धावा धावफलकावरती. 41 धावा 41 रन्स. बोलचूक माफ मित्रांनो. 41 धावा आपण धावफलकावरती येताना पाहतोय टीमची धावसंख्या. पुढचा बॉल इथून बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण. थोडंसं खराब एसटी रक्षण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. एसटी रक्षक बारक्या कांबळे स्वतः तिथे परेश आहेत सॉरी आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा पंचांचा हाताचा पंजा म्हणजेच 22 ची धाव पण पाहू शकाल. पंचांचा थोडासा लेट निर्णय आला परंतु पंच सांगतायत इट्स अ 22. 4 चेंडू या देखील ओव्हर मधले झाले. 2 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका सन्मानजनक स्थितीपर्यंत मॅचला घेऊन जाण्यासाठी तो फटका येतोय. कॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि यस दुसरी देखील वेगाने मैदानावरती जरूर पूर्ण केली जातीये. या 2 धावांनी टीमच्या धावसंख्या पुन्हा एकदा वाढतीये. जाऊन पोहोचते तब्बल 44 धावा धावफलकावर. 44 धावा 44 रन्स. शेवटचा बॉल इथून षटकार आला तर 50 गाठू शकतो हा संघ. ओसरी संघ पाहूया परंतु गोलंदाजी धारदार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वाट पाहिली आणि इथे आपण पाहिलं तर जरूर शेवटच्या क्षणाला फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय सोनू. बॅटर आउट. तर इथे आपण जयराम पादीर साहेब 1 मिनिट चेक करायचं मला वाटतं कॅच साठी. कॅच आउट आहे सॉरी. येस ओ टू यू. तर टॉस आपण करूया लगेचच. खान ब्रदर्स 11 या ठिकाणी वलवली संघाचे कॅप्टन आले तर विनंती असेल किरण वाघिलेवाडा संघाचे कॅप्टन आपण यावं. तर टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो ओमकारबाई यांना विनंती करतो. ओमकारबाई यावं. ओमकारबाई शेलके गावदेवी वॉटर सप्लायर्स आणि त्यांच्या समेत विलासबाई शेलके माजी उपसरपंच यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक इथे देण्यात आली आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. तर अमाई स्पोर्ट्स KDH वाघिवलीवाडा विरुद्ध खान ब्रदर्स 11 वलवली. तर टॉस जिंकला या ठिकाणी अमाई स्पोर्ट्स KDH वाघिवलीवाडा क्रिकेट संघ. किरण अभिनंदन. प्रथमतः टॉस जिंकलाय. कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? क्षेत्ररक्षण. भरपूर प्रतीक्षेनंतर किरणचा पुनरागमन पाहायला मिळाला आहे. बेस्ट ऑफ लक. अमय वॉटर सप्लायचे सर्वा अर्थातच द डॉन महेंद्र नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ KDH वाघिवलीवाड़ा आणि खान ब्रदर्स 11 वलवली मटारू सेठ खान रोड लाइन्स के ओनर, इनके माध्यम से इस टीम को पैक किया गया है। स्वागत है दोनों टीमों को, शुभकामनाएं। बिल्कुल यहाँ पर वाघिवलीवाड़ा टीम ने टॉस जीत कर निर्णय लिया है फील्डिंग करने का और बल्लेबाजी को न्योता दिया है। खान ब्रदर्स 11 वलवली टीम नेक्स्ट मैच पे तैयार रही है। ये रिवाल मात्रे सर जुड़ेंगे हमारे साथ। तर आपण या ठिकाणी पाहता आमचे सन्माननीय नवनाथ भाई
यांचंही सहर्ष स्वागत. आमचा संपूर्ण एन्जॉय ग्रुप या स्पर्धेमध्ये दमदार या ठिकाणी आनंद घेत असताना त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहू शकाल की पनवेल महानगरपालिकेचे अधीक्षक जयराम पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर मी या ठिकाणी विनंती करतो प्रतिकेश शेलके विलास भाई यांना विनंती करतो की आपण याबा आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे अधीक्षक सन्माननीय जयराम पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. मायचोपदार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे या ठिकाणी जयराम पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. पनवेल महानगरपालिका अधीक्षक पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं माजी उपसरपंच विलास शेलके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी करूया. ओमकारबाई शेलके गावदेवी वॉटर सप्लायर्स आणि या ठिकाणी आमच्या समेत विलासबाई शेलके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक पनवेल तालुका शिवसेनेचे दमदार नेतृत्व तालुका प्रमुख बिंदासबाई टोंबरे यांच्या वतीनं आम्हाला बाईक दिले घेण्यात आले. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर पनवेल या ठिकाणी नवीन पनवेल उपशहर प्रमुख रवींद्रबाई पाटील यांचं देखील आगमन झालंय. एन्जॉय ग्रुप यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया कम बॉक्स मध्ये रिवाल मात्रे सर आणि प्रथमेश ठाकरे यांच्याकडे. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण गायकर. आज पाहुण्यांची खूप सारी मांदी आली पाहायला मिळते. अक्षरशः पाहुण्यांचा ताफा आज आशिष शेळके यांच्यावर असणारं प्रेम खरं तर आपण पाहतोय आणि खास करून दीपेशजी शेळके यांच्यावर असणारं प्रेम. तर वाघिलीवाडा क्रिकेट संघ म्हटल्यानंतर त्या संघाचे खंदे समर्थक आदेश नंद्या रतनबाईलाचे मालक सन्माननीय निलेश शेठ पाटील साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ते देखील स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना डेफिनेटली पुढचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल KDH वाघिवलीवाडा तर केरुमाता आणि आज आपण पाहतोय की ते वाघिलवाडा टीम देखील खेळताना पाहायला मिळेल. परंतु सुरू असणारा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे गरज आहे कामोडी टीमला फक्त आणि फक्त 45 धावांची. 45 रन्स 45 धावांचं लक्ष समोर ठेवून बक्षीस आलाय. कशाला लागल्यावर 1000 जिथे बैलांचा बॅनर आहे सूरज बैल काय सगळे नाव आहेत माणसाची नावं बैलाला आली. आता सूरज बैलाचे मालक अर्थात सूरज बैलाला जो बॅनर आहे त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचं बक्षीस कोणाकडनं. यस दीपेश शेळके आणि मंगेश शेळके यांच्याकडनं 1000 रुपये जर सूरज बैलाच्या बॅनरला जर हिट झाला तर आणि नाही झाला तर जमा होतील. चला मॅच इज ऑन. पहिलाच बॉल फुल्लर लाईनचा फुल टॉस बॉल आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नेत्र दीपक टोला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी रोशन म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. खूप चांगला फटका सजवलाय रोशन म्हात्रे. मात्र म्हटलं ना तर हिटमॅन ऑफ कामोटे टीम. पहिल्यापासून सुरुवातीपासून अगदी प्रतिहल्ला चढवणारा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. येस काय फटका होता इथे मात्र रोशन म्हात्रेनं एक चौकार त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफला ठोकलेला हा खणखणीत षटकार. काय फटकेबाजी प्रथमेश आपण पाहतोय. खरं तर पहिल्या बॉलवर चौकार दुसऱ्यानंतर षटकार. हिटमॅन का म्हटलं जातं रोशन म्हात्रेला. कामुंडे टीमचा हा एक हार्ड हिटर बैट्समैन. ये जरूर इस बात का जिक्र हम करेंगे. यहाँ पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी फिलहाल खेल के दूसरे सत्र में यहाँ पर 45 का पीछा करते हुए पहले ही 2 गेंदों में 10 का दम दिखा यहाँ पर बल्लेबाज रोशन ने. यह अगली पेशकश चूक गए. इस बार ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था. देखिए अब वही रोशन कह रहे यदि सीधे बल्ले से खेलते तो जरूर अच्छे रन बनते, लेकिन यहाँ पर बात करेंगे आड़ा बल्ला चलाने का प्रयास किया. डॉट बॉल की समाप्ति होती भी. विशाल भोईर यहाँ पर बात करेंगे गेंदबाजी के लिए 27 गेंदे 35 की जरूरत.
नक्कीच खरं तर विशाल भोईर हा एक पोसरी टीमचा अनुभवी गोलंदाज आहे. आज शिवन्या 11 पोसरी टीम मैदानावर खेळते आणि त्यांच्या विरोधात कामोठे संघाचा फलंदाज रोशन मात्रे. फुल्लर लाईनचा बॉल, इलिमिनेशन कमी, बिग विकेट. रोशन म्हात्रेचा पकडला जातोय झेल आणि रोशन म्हात्रे जाईल तंबूच्या आश्रयाला. खूप चांगला या ठिकाणी पलटवार करताना गोलंदाज विशाल भोईरला तुम्ही पाहिलात. पहिल्या 2 बॉलवर अर्थातच हिटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तदनंतर मात्र लगेच अगदी विकेट देखील प्राप्त केली आहे विशालनं. रोशन म्हात्रे कामोडी टीमचा हा एक उत्कृष्ट फलंदाज मात्र बाद होईल. धावसंख्या धावफलकावर 10, 1 गडी बाद. पहले 10 का दम दिखाया पहली 2 गेंदों पे, 2 बड़े स्ट्रोक आपने देखे दोस्तों, लेकिन उसके बाद विशाल भोईर वहां पर देखे कमबैक करते हुए. अब आने वाली 26 गेंदें और 26 गेंदों में जीत के लिए 35 रनों की जरूरत होगी. दहा धावफलकावर लागले. तर अगदी पहिल्या ओव्हरमध्येचा विचार केला तर विशाल भोईरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आज रासायनिक परिसरातील हा गोलंदाज अर्थातच संघ पोसरे टीम आणि त्या संघाच्या विरोधात खेळणारा संघ कामोठे टीम. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर पहा अगदी पाहुण्यांची उपस्थिती मांदी आली. प्रचंड प्रतिसादात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, नवीन आला बॅट्समन काय गॅप शोधली आहे. डीप कव्हर पॉइंटला चेंडू दंदन दंदन करत गेलाय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. प्रथमेश आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली. बारक्या कांबळे आला आणि बारक्याने देखील आपली पूर्णपणे अगदी इरादे स्पष्ट केले. 4 धावांसाठी चौकार. और जिस स्ट्रोक के लिए जाने जाते, जैसे बल्लेबाजी के लिए जाने जाते, हालांकि वैसी विस्फोटक शुरुआत यहाँ पर बारका कांबळे करते हुए. बारका कांबळे ये नाम नहीं, ये ब्रांड है. और देखिए जरूर माँ बाप हमें नाम देते हैं, लेकिन दिए हुए नाम का हमें ब्रांड करना होता है. आज बारका कांबळे ये नाम पूरे टेनिस क्रिकेट विश्व में ब्रांड बनकर आया है और उसी बारका कांबळे नाम का ब्रांड दिखाने वाला ये आता हुआ पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. नक्कीच प्रथमेश, खरं तर बारक्या कांबळेचं नाव आहे विलास. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. विलास कांबळे उर्फ बारक्या, ज्याने ठोकलेला हा षटकार. आणि इथून पुढे अजून एक बारक्यानं षटकार ठोकला ना तर बादल ग्रुप आदई यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. कोणत्याही खरं तर फलंदाजानं बाहुल्या ग्रुप आदई कोणत्याही फलंदाजाने 2 षटकार ठोकले तर बाहुल्या ग्रुप आदई यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. काय म्हणणार प्रथमेश. खरं तर आदही गाव म्हटलं ना तर कोणत्याही क्षणाला काही करेल, कोणालाही कोणत्याही प्रकारे बक्षीस लावेल. बाहुल्या ग्रुपच्या वतीनं 5,000चा पारितोषिक. कोणत्याही फलंदाजाने लगातार 2 षटकार ठोकले तर. आज बैलगाडा शर्यतीला फार क्रेज आहे. येस, बघा याच दरम्यान आपण पाहिले तर आमचे इन्स्टा स्टार, रील स्टार, सध्या चर्चेत राहिलेलं नाव आपण पाहतोय आमचे भूपेंद्र भोईर यांचं नुकतं शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतो. आमचे बंधुतुल्य मित्र खरं तर भूपेंद्र भोईर, झी युवा असेल, कलर्स मराठी असेल, स्टार प्रभाव सारख्या अनेक मराठी वाहिनींवरती ज्यांनी ॲक्टर म्हणून काम केलंय, पण सध्या इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती ज्यांच्या व्हिडिओ नेहमी चर्चेत राहिल्यात असे आमचे जुनाट चाऊल पार्ट 1, पार्ट 2 अशा बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. भूपेंद्र भोईर, रील स्टार यांचं आगमन, त्यांचं स्वागत. अतुल मुकल यांचे बंधू प्रशांत मोकल आपण पाहतोय. खरं तर फार मोठं बहुमूल्य योगदान आहे अतुलजी मोकल, शिवसेना शहर प्रमुख यांच्याकडनं बाईक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले आहे. शिवसेनेचे आदरणीय सन्मान्य अतुलजी मोकल आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांचे खरं तर बंधू प्रशांतजी मोकल यांचं इथे शुभागमन झालंय. पहा इथे मॅच सुरू असताना अतिशय दिग्गज व्यक्तिमत्वांचं आगमन झालंय. प्रशांतजी मोकल आपलं सहर्ष स्वागत. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 1.2 ओवर का खेल समाप्त, 21 रन पीछा करना यहाँ पर 45 का. और अब गेंदबाजी के लिए आए प्रणय भोईर. शानदार गेंदबाजी अब तक देखिए. पहले 2 गेंदों में आना की बात करेंगे यहाँ पर 1 रन खर्च की. 22 गेंदे 24 की दरकार होगी. स्मैश करना चाह रहे थे, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाह रहे थे, कोई संपर्क नहीं. गेंद और बल्ले में विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल का इजाफा होता हुआ
और एक डॉट बॉल यहाँ पर दबाव बढ़ा सकती है, लेकिन पहले 9 गेंदों में रिबॉल सर बात करेंगे यहाँ पर। हालांकि 21 रन जोड़े, एक अच्छी टोटल अब तक स्कोरबोर्ड पर। आप गति ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लाइन ना देखी, लेंथ ना परखी और बार का कामले देखिए ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। प्री डिटरमाइंड स्ट्रोक, पहले ही बार का कामले ने मन बना लिया था कि वहां पर खेलना है और असफल रहे। डॉट बॉल का इजाफा होता बा। नक्कीच खरं तर पलटवार सुरू आहे या मैदानावर। बाहुल्या ग्रुप दही यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 5,000चं बक्षीस होतं, परंतु त्याच बारक्याला मात्र हे बॉल अगदी मिस करण्यात यश मिळालंय। गोलंदाज प्रणय भोईर चांगले क्षेत्ररक्षण, वाईडिश लॉंग ऑफ कडे हा फटका खेळल्यानंतर एक सिंगल मिळाली। धावसंख्या धावफलकावर 22, येणारे चेंडू असतील 19 आणि जिंकण्याकरता अर्थातच आव्हान असेल 23 धावांचं। क्या बात है, देखिए हमारे रीच स्टार हमारे अतिथि मंच पर देखिए बात करेंगे यहाँ पर स्टार प्रभाव होंगे। देखिए कलर्स मराठी जीवा, लेकिन इस बार देखिए तगड़ा प्रहार किया है यहाँ पर भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेला। षटकार नक्की सोनू पाडेल याच्या बॅट मधून आलेला हा षटकार। स्वागत पाडेल टेनिस क्रिकेट मध्ये ज्याने काल गाजवलाय। खरं तर कामोटे गावचा स्वागत पाटील ओपनिंगला येत असे, परंतु त्याचा सुपुत्र सोनू पाटीलनं ठोकलेला हा खणखणीत षटकार। जेव्हा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटचे धडे घरापासून आपल्याला मिळतात आणि अगदी वडिलांच्या तालमीमध्ये अनेक असे क्रिकेटचे धडे गिरवले आणि आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सोनू पाटील देखील कामोटे गावासाठी, कामोटे संघासाठी जबरदस्त प्रदर्शन करता। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर के बाद 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। देखिए बात करेंगे रिबॉल सर, पहले 12 गेंदों में 28 बने, अब आने वाली 18 गेंदे जीत के लिए सिर्फ और सिर्फ 17 रनों की दरकार होगी इस मुकाबले में। स्क्रीन पर आप देख सकते हैं हमारे अतिथि मान्यवर रीच स्टार भूपेंद्र दादा भोईर इनकी बात कम कर रहे थे। हालांकि ढेर सारे वीडियोस देखिए वहां पर उनके जरूर सोशल मीडिया पे वायरल हुए और एक क्रिकेट टूर्नामेंट में हमें अभी भी याद है जिन्होंने दर्शकों के ऊपर एक रील बनाई थी और बहुत वायरल हुई। देखिए चेहरे पर स्माइल आई उनकी, लगभग 4-4.5 लाख दर्शकों ने वो रील देखी और जब भी हम जाते हैं कई प्रतियोगिता में सबको रील दिखाते हैं। भाई देखिए दर्शक यदि आपको कुछ बोले तो ये रील उन्हें दिखाइए। आणि नक्कीच त्यांच्या बाजूला असणारे दिव्येश, अगदी डोळे किती घारे आहेत, कुठली एखादी मुलगी प्रेमात सहज पडेल दिव्येश यांच्या, एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे मला पाहायला मिळते। आज तेही मॅचचा आनंद घेतात। हो लवली स्ट्रोक, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, इट्स अ मेगा हिट, यस वेलकम बिग सिक्सर। तूफानी बल्लेबाजी के अंदर शायद ये मुकाबला जल्दी फिनिश करना है और मैनेजमेंट टीम का टाइम बचाना है। यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों को, एक तरफ बाल का कामले, दूसरी तरफ सोनू पाटिल। कहते हैं ना कि दोनों छोर से यदि रन बनते तो रन बनते नहीं भाई, यहाँ पर तेजी से रन बनते और फिलहाल मैदान के अंदर वही तेजी से रन बन रहे। 45 का पीछा करना है और अब तक रिबॉल तथा देखिए बात करेंगे 34 रन स्कोरबोर्ड पर लगे। अब आने वाली 17 गेंदे 11 रनों की दरकार होगी। नक्कीच हा मॅच पूर्णपणे झुकलाय कामोडे टीमच्या बाजूनं। आता मात्र पोचरे टीम, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, घाम गाळावं लागेल, संघर्ष करावं लागेल। 11 रन्स अजूनही काढावे लागतील। अगदी स्क्रीनवर पाहू शकाल काय चेंडूवर कॅमेरा ऑन, आणि यस कॅमेरा ऑन असताना अगदी इथे मात्र आणखी एक टोला लगावलाय आणि तोही चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क। इस जरूर बात करेंगे, ये तो टावरिंग सिक्सर था भाई, क्योंकि सीधे टावर पर जाकर लगी गेंद। तो यदि बात करेंगे यहाँ से हमें कहना होगा कि टावरिंग सिक्सर लगा यहाँ पर बल्लेबाज ने। अब इस सिक्सर के साथ 40 रन स्कोरबोर्ड पर, 45 का पीछा करना था, 40 तो लग चुके भाई। अब बार का कामले देखिए ऑन फायर है, 8 गेंदों में लगभग 23 रन बनाए बार के कामले ने। और इसी बात का हमने जिक्र किया, बार क्या कामले नाम नहीं, ये ब्रांड है मेरे भाई, और इस ब्रांड को चमकते हुए आप देखोगे इस प्रतियोगिता में। जैसे खुले आसमान में, काले आसमान में तारे अब फिलहाल तो दिख नहीं रहे, लेकिन इस मैदान में चमका है तारे जैसा ये बल्लेबाज बार क्या कामले। अब केवल 1 रनों की जरूरत है, यानी कि 1 रन दूर है। दिगोडी टीमचे बिग सपोर्टर कंदे समर्थक गणेश दादा म्हात्रे यांचं देखील आम्ही अधिक स्वागत करतोय। और लीजिए भाई इसी स्ट्रोक के साथ मुकाबला पूरा, आखिरी गेंद पर चौका लगाया बार का कामले ने और इसी के साथ ये मुकाबला जीता है जनुमान क्रिकेट टीम कामोटे ने। ढेर सारी शुभकामनाएं, बिग कांग्रेचुलेशन टीम कामोटे और हार्ड लक टफ लक
इस प्रतियोगिता में आप आए, अच्छा संघर्ष किया, अच्छा प्रदर्शन किया और आपका मैनेजमेंट टीम के माध्यम से तहे दिल से आभार व्यक्त करेंगे। शिवन्या 11 पोस्टली टीम। वेल प्लेड 10 चेंडू आणि 31 धावांची दमदार खेळी करणारा विलास कांबळे। तर गणेश उर्फ म्हात्रे बारक्या, साहेब man of the दिगोडे match. क्रिकेट संघाचे खंदे समर्थक गणेश म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। दिवेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर आमचे रील स्टार, मला वाटतं मोरबेच्या स्पर्धेमध्ये देखील आले होते, सँडी पालकर विरुद्ध आमचे रील स्टार, चांगली जुगलबंदी जमली होती आणि सर्वात मोठा व्हिडिओ तो व्हायरल झाला आणि त्या व्ह्यूजला जवळजवळ भरपूर म्हणजे भरपूर व्ह्यूज आले, 1 मिलियन व्ह्यूज त्या करताना झाले त्या व्हिडिओला। तत्पूर्वी आपण गणेश म्हात्रे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल मित्रांनो, आमचे विचुंबे गावचे दमदार व्यक्तिमत्व वागेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी चेतन सुरते साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या समेत आपण या ठिकाणी दिवेश एंटरप्राइजेस चेतन शेठ भिंगारकर 7000 किंग म्हणून ज्यांची ओळख की मित्रांनो, शिवजयंती निमित्त सुरेश बाल्यामामा म्हात्रे खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील सर्वात मोठं 3 फेऱ्याचं मैदान आपण पाहिलं, ते खासदार केसरीचं ओपन मैदान गावदेवी मैदान पिंपलघर भिवंडी, ते प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेले ओम साईराम प्रसन्न मनीष रमेश म्हात्रे पडगे पनवेल यांचा घरचा साज, खासदार केसरी रायफल आणि खासदार केसरी पशा, ते मनीष यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, क्विड गाडीचे त्या ठिकाणी मानकरी ठरले। त्याच्यानंतर भूपेंद्रभाई रील स्टार यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया। मी विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय दिव्येशभाई काकडे की आपल्या शुभ हस्ते रील स्टार भूपेंद्रभाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मित्रांनो, आपल्या आगरी समाजाचा हा गौरव तुम्ही या ठिकाणी पाहताय। तुझे प्रथमेश आपण जरा बाईट घेतली तर बरं होईल या। तर या ठिकाणी चेतनभाई आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर विचुंबेचे आपले गुड्डू हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। प्रेक्षकांसाठी एक डायलॉग जरूर तुमचा व्हायरल झाला होता, विनंती असेल जास्त नाही, त्यामधलं जेवढं तुम्ही बोलत तेवढं नाही, ते शब्द म्यूट करून आपण बाकीचं बोला प्लीज, एकदा प्रेक्षकांसाठी। माझ्याजवळ माईक नका देऊ, माझ्या तोंडातून आगीचं निकर उडतान परत कोण भस्म व्हायचा। तर गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई त्यांनी मला आमंत्रण केल्याबद्दल धन्यवाद। तर खूप ठिकाणी गेले ग्राउंडवर, पण हा एकदम ग्राउंड टॉपचा मला वाटतो। म्हणजे आता मी गावातला मी कुठं जात नाही, ही सेकंड मॅच असेल एक मोरबे, तिकडे तर कॉन्ट्रोवर्सी झालेली तुम्हाला माहितीच आहे। आजकाल लग्नांचा सीझन आहे, तर एक फेमस डायलॉग व्हायरल, आमच्या गावातला एक पोरगा आहे, त्यांनी 200 ते 300 पोरी बघितल्या। आता लोक त्याला जुनाट बोलतात, जुना चाऊल बोलतात, आणि कुठं कार्यक्रमाला गेला, पूजेला गेला, हल्दीला गेला तर दुसऱ्या बायका बोलतात का अहो यो मना बघायला आलता, म्हणजे त्याची कुठं जायची पंचायत, म्हणून बॅटते ती चिंबोरी पकरा ना तर मुरी घ्यायची वेलेल। धन्यवाद। क्या बात है, क्या बात है, सुप्रसिद्ध रील स्टार आमचे भूपेंद्र भोईर, पुल ऑन एंटरटेनमेंट। पेंदरचे रोहितदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण करूयात। रोहितदादा पाटील पेंदर उद्योजक, त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती करीत आहोत। दादांना विनंती, या रॉकस्टार या, पण रॉकस्टार तुमच्या आवाजा शिवाय स्पर्धा अपुरी आहे। तर बारक्या कांबळे यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी बारक्याला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया, आणि बारक्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करतो की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 5000 रुपयाचं योगदान लाभलं, तर एन्जॉय ग्रुपचे सर्व तथा सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश नाना पाटील यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते बारक्याला इथे या स्पर्धेच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात यावं। वाघिलवाडा अमय एंटरप्राइजेस 11 वाघिलवाडा क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घेतात। पूर्वी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी बारक्यापर्यंत आपण जाऊया। थोडक्यात बारक्या, बेस्ट ऑफ लक, प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन्स, भरपूर प्रतीक्षेनंतर बारक्या पुन्हा एकदा आम्हाला तोच फॉर्ममध्ये पाहायला मिळाला, काय सांगशील? काही नाही, भरपूर दिवसाने परफॉर्मन्स नाही, भरपूर दिवसाने मॅन ऑफ द मॅच भेटले असं वाटतंय। रायगडमध्ये असा एकमेव संघ आहे की कितीही पराभव झाला, कितीही हारले, तरी कुठल्याही स्पर्धेमध्ये ते गालबोट नाही लावणार। त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये हारलो जरी तरी आम्ही शेवटपर्यंत खेळणार, आणि खेळत असताना की असं म्हटलं जातं बारक्या की जरी आपण
हारत असलो परंतु काय शेवटी शेवटचा डाव देखील तुमच्या बाजूने लागू शकतं. सध्या चांगला पुनरागमन झालाय. खासदार ट्रॉफी केंद्रीय मंत्री त्या स्पर्धेमध्ये 2 सामने आपण जिंकलात. सध्या भरपूर ट्रॉफीज देखील आपण आता मिळवल्यात. काय सांगशील आता बॅलन्स कसा आहे टीमचा म्हणजे खेळ कसा चाललाय? खरं म्हणजे सगळेजण परफॉर्मन्स चांगले करतात म्हणून आम्ही जिंकतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पाठीराखे आहे म्हणजे गाव आणि मेन म्हणजे सागर पाटील याचा पाठिंबा मोठा आहे कामोडे संघाला. कारण की त्याने सांगितलं की बॅकफुटला जाऊ नका, किती मॅच हारा काही नाही, मी आहे, तुम्ही काळजी करू नका. सुषमा पाटील विद्यालयाचे अध्यक्ष सागरबाई यांनी नेहमीच दमदार योगदान दिले. आमचे शिपांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. तर प्रकाश नाना पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी या ठिकाणी आपण बारक्याला देऊया. पाहिजे तेवढ्या तिरक्या देईन तुला, यो सामना जिंकून दाखव बारक्या मला, असा दमदार फलंदाज बारक्या ठरला या सामन्याचा सामनावीर. बारक्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. अभिनंदन बारक्या, बेस्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतोय तर या ठिकाणी दिव्येश काकडे यांचे सासरे बुवा या ठिकाणी आमचे जगदीश पालेकर साहेब यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. बाहुल्या ग्रुप आदई पनवेल अविनाश मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 2 षटकार मारलेत बारके याने. बारके यावा आपल्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. यस, मॅच इज ऑन. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. यस, आणि वाघिवलीवाडा टीमला मिळते पहिली सफलता. तर आदर्श काकडे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला सायकल पुरस्कृत निधी दिली. त्या आदर्श काकडे यांना विनंती करतो की आपण यावं. दिवेश आपल्या शुभ हस्ते बारक्याला इथे 5,000 रुपयाचं पारितोषिक. बाहुल्या ग्रुप अविनाश मात्रे कामोठे यांच्या वतीनं आपल्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. बारक्या जास्त नाही, थोडक्यात आयोजन कसं वाटलं आज केल्यानंतर? छान आयोजन आहे. कारण म्हणजे आम्ही इथे डे पण खेळलो असेल त्यावेळेस, आणि या साईडला थोडासा 6 लांब आहे, पण आयोजकांनी 70-70चे बॉल ठेवलेत, म्हणजे प्रत्येक बॅट्समॅनला ॲडव्हान्टेज आहे आणि आयोजन खूप छान आहे.